नमस्कार. राज्यभाषा दिनाच्या अनेक उत्तम शुभेच्छा. अगदी 2च दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर केला आणि तो पहिला पुरस्कार, प्रथम पुरस्कार प्राप्त झालाय. ते गीत आहे अनादिमी अनंतम. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं हे गीत आहे. पण मुळात हे गीत त्यांनी जे लिहिलं त्यामागची प्रेरणा काय होती हे आपण जाणून घेऊया. त्या गीताचा इतिहास जो आहे तो जाणून घेऊया आणि ते सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सन्माननीय कोषाध्यक्ष आणि लेखिका मंजिरीताई मराठे. ताई नमस्कार. नमस्कार. खूप स्वागत. काय आहे हे गीत ते जरा मला सगळं समजावून सांगाल का? सावरकरांनी अभिनव भारत या पहिल्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. त्याचा प्रसार महाराष्ट्रभर झाला होता, मग देशभर झाला. पण त्यावेळेला ब्रिटिशांनी शस्त्रबंदीचा कायदा केला होता, त्यामुळे शस्त्रावाचून क्रांती अशक्य होती. त्यामुळे सावरकरांनी लंडनला जायचं ठरवलं, कारण तिथे अनेक देशांचे क्रांतिकारक येत असत. तिथे शस्त्र मिळवणं, बॉम्ब बनवण्याची कृती मिळवणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न नेणं हा त्यांचा उद्देश होता. कारण त्यावेळेला ब्रिटिशांनी असा प्रचार केला होता की भारतीयांना स्वातंत्र्य नको आहे. तिथे ते 4 वर्ष होते. हा 4 वर्षांचा अक्षरशः वादळी वर्ष होती ती, असं म्हणायला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी शस्त्रास्त्र मिळवली, पिस्तुलं मिळवली, बॉम्ब बनवण्याची कृती मिळवली. इकडे भारतामध्ये अभिनव भारताची धुरा सांभाळली होती बाबाराव सावरकरांनी. मग त्यांना अटक झाली, कारण सावरकरांचे बंधू आणि केवळ 4 कविता त्यांनी प्रकाशित केल्या. स्वातंत्र्य कवी गोविल म्हणून त्यांना पकडण्यात आलं. त्यांना 25 वर्षांची जन्मठेप ठोठावण्यात आली. मग त्यांची धिंड काढण्यात आली. हे लंडनला कळलं. मग मदनलाल धिंगरांनी कर्झन वाहिलीचा वध केला. हे सगळं झाल्यानंतर इकडे अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा वध केला, कारण त्यांनी बाबांची धिंड काढली होती. आणि ते जे पिस्तूल वापरलं अनंत कान्हेऱ्यांनी, ते सावरकरांनी पाठवलेलं होतं. अर्थात तो माग लंडनपर्यंत पोहोचला आणि सावरकरांना कळलं की आता आपण पकडले जाणार. त्यावेळेला ते पॅरिसमध्ये होते. त्यावेळेला मादाम कामा आणि इतर त्यांचे सहकारी त्यांना सांगत होते की तुम्ही जाऊ नका लंडनला, तुम्ही पकडले जा. त्यावेळेला सावरकर म्हणाले की माझे अनुयायी, माझे सहकारी, कोणी फाशी जात आहे, कोणी पकडलं जात आहे, कोणी छळ सोसत आहे, तर अशा वेळेला मी लांब राहणं हे योग्य नाही. ते लंडनला आले आणि पकडले गेले 13 मार्च 1910. त्याच्यानंतर खटला त्यांचा इकडे चालवला जाणार म्हणून त्यांना भारतात आणण्यात येत होतं. आणि 8 जुलै 1910ला त्यांनी मार्से बंदरात मोरिया बोटीतून अथांग सागरात उडी घेतली आणि तिथे ते पुन्हा पकडले गेले. मग तोपर्यंत त्यांना कैद्याचा वेश नव्हता, बेड्या नव्हत्या. पण ते पकडले गेल्यानंतर बेड्या आल्या, कैद्याचा वेश आला आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपला छळ होणार आणि त्याची सुरुवात त्या जहाजावरतीच झाली. आणि अंदमानामध्ये त्यांनी जो छळ सोसला पुढे, ती प्रेरणा त्यांना त्यांच्या काव्यातून तिथे मिळाली. आत्मबल ही त्यांची कविता आणि त्याच्यामध्ये उफाळून आलं ते भगवद्गीतेतील अमरत्वाचं तत्वज्ञान. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्यैवच. ही भगवंताची वाणी वीर विनायकाच्या मुखातून प्रकटली. ती अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपुजगती असा कवण जन्मला.